सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे ती बीडमध्ये राज ठाकरे यांचा ताफा अडवण्यात आला। बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोरच गोंधळ झालेला आहे। ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राडा घातलेला आहे। मराठा आरक्षणाविषयीच्या वक्तव्याचे पडसाद उमटलेले आहेत। मराठवाड्यामध्ये सध्या राज ठाकरेंचा दौरा सुरू आहे। राज ठाकरेंच्या गाडीवर चक्क सुपाऱ्या फेकण्यात आलेल्या आहेत। लातूर, नांदेड, धाराशिव पाठोपाठ बीडमध्ये देखील राज ठाकरेंना विरोध सहन करावा लागलेला आहे। राज ठाकरे यांचा आज बीडमध्ये दौरा आहे, मात्र बीडमध्ये येतानाच त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकण्यात आलेल्या आहेत। ठाकरे गटाकडून जोरदार राडा घालण्यात आला। त्यांच्या ताफ्या अडवण्यात आला, तसंच ताफ्यासमोर जोरदार गोंधळही घालण्यात आला। मराठा आरक्षणाविषयीचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केल्यापासूनच त्यांना मराठवाड्यामध्ये जोरदार रोषाला सामोरं जावं लागतं आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांच्याकडून। स्वानंद, बीडमध्ये सुद्धा राज ठाकरेंना विरोध सहन करावा लागलेला आहे, काय अधिक माहिती, सध्या काय स्थिती आहे? हेमाली, राज ठाकरे यांचा ताफा काही वेळापूर्वीच हॉटेल अन्विता समोर आला आणि ताफा आला असताच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकत झेंडे दाखवत आपला निषेध नोंदवलाय। त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या समोर घोषणाबाजी केली आहे। इथे काही काळ तणावाचं वातावरण होतं। आता राज ठाकरे हे वरती हॉटेलमध्ये बसलेले आहेत। हेमाली, मराठा आरक्षणाविषयीचा हा रोष आहे। आंदोलकांकडून यावेळी काही घोषणाबाजी होत होती का? नेमका कशासाठी हा विरोध करण्यात आला होता? तिथे खूप आवाज होता। नेमकी घोषणाबाजी काय कशी झाली हे समजलेलं नाहीये, पण राज ठाकरे येतात मोठ्या प्रमाणात सुपाऱ्या त्यांच्या गाडीवर फेकण्यात आल्या आणि शिवसैनिकांनी खूप मोठी घोषणाबाजी या परिसरात केलेली आहे। ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी हा राडा घातलेला आहे। स्वानंद, खरं म्हणजे राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरू झाला आणि त्याच्या आधीच या दौऱ्याच्या पूर्वीच त्यांनी जे वक्तव्य मराठा आरक्षणाविषयी केलं होतं आणि त्याचा रोष त्यांना मराठवाड्याच्या दौऱ्यादरम्यान पाहायला मिळालेला आहे। इतरत्र अनेक ठिकाणी त्यांना मराठा समाज बांधवांकडून विरोध दर्शवण्यात आला, मात्र इथे राज ठाकरेंना सहन करावा लागला विरोध, तो ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून। बरोबर आहे। दरम्यान आज राज ठाकरेंचा बीडमधला दौरा कसा असणार आहे, काय कार्यक्रम असणार आहेत? आज ते इथे मुक्कामी असणार आहेत। आज ते विविध विधानसभेच्या ज्या 6 जागा आहेत त्याबद्दल ते आढावा घेणार आहेत आणि आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संवाद साधणार आहेत राज ठाकरे। धन्यवाद स्वानंद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा अडवण्यात आलेला आहे। ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत राज ठाकरेंना विरोध दर्शवलेला आहे। यावेळी राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या देखील फेकण्यात आलेला आहे। राज ठाकरेंच्या मराठा आरक्षणाविषयीच्या वक्तव्याचा निषेध करतानाच राज ठाकरे यांच्या पक्षावर ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुपारीबाज पक्ष, तसंच राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींकडून सुद्धा सुपारीबाज पक्ष असं वक्तव्य करण्यात आलं होतं। आणि त्यानंतर आता जेव्हा राज ठाकरे बीड जिल्ह्यामध्ये आले तेव्हा त्यांच्या गाड्यांवर सुद्धा सुपाऱ्या फेकण्यात आलेल्या आहेत। ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी हा सगळा गोंधळ घातला। बीड जिल्ह्यात राज ठाकरे यांचा ताफा दाखल होताच त्यांना हा विरोध सहन करावा लागलाय।